मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवीन नवीन माहिती देतच असतोय. तर आजही तुम्हाला अशीच एक जंगली वनस्पती आहे त्याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक आणि साधी सोपी माहिती देणार आहे. तर मी मंडळी, माझा एक असा उद्देश आहे की आपले हे पारंपरिक जे काही आयुर्वेदिक उपाय आहेत ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचावेत. कारण काय झालंय, बरेचसे आयुर्वेदिक उपाय आहेत ना, खूप चांगले असे साधे सोपे आहेत, परंतु एकमेकाला न सांगितल्यामुळं किंवा इव्हन आपल्या पोटच्या पोराला सुद्धा नाही हो सांगितले आपल्या बांधवांनी, त्यामुळे बरेचसे काही उपाय नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर हे सर्वांना माहीत व्हावेत, टिकून राहावेत, यासाठी एक माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मी रामबाण उपचार या चॅनलच्या माध्यमातून जे काही आपले आयुर्वेदिक पारंपरिक उपाय जे आपल्या बांधवांना ज्ञात होते, माहीत होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी मी हा एक छोटासा प्रयत्न करतोय. तर मी आताही एका ठिकाणी जंगलात आलेलो होतो आणि मला ही वनस्पती दिसली. म्हटलं चला या वनस्पतीचे उपाय आपल्याला माहीत आहेत तर तुमच्यापर्यंत पोहोचावेत. तर ह्या वनस्पतीला आम्ही जंगली लाजाळू म्हणतात, काही लोक नुसते लाजाळू पण म्हणतात. तर एक वेगळा लाजाळू असतो तो बघा, नेहमी तुम्हाला माहीतच असेल, पण हा तुम्हाला सीझनलाच पावसाळ्यातच मिळेल. तर या लाजाळूचे उपयोग भरपूर असे आयुर्वेदिक आहेत. तर ते आता आपण चला तर जाणून घेऊयात जंगली लाजाळूची बद्दल. मंडळी, हे बघा, मी आणलाय हा आता जंगली लाजाळू. तुम्हाला अगोदर मी दाखवला, जंगलात गेलतो तेव्हा दिसला. हा जंगली लाजाळू आहे बघा. हा एक लाजाळू वेगळा असतो, तो कुठेही सहज मिळतो. हा जंगलात मिळतो आणि हा फक्त पावसाळ्यातच मिळतो. तर याचा आहे ना साधा सोपा उपाय तुम्हाला सांगणार बघा. आपला घसा दुखतो, घशात खवखव करतोय, खोकला आहे, घशात दुखतोय. जर घसा दुखत असेल ना, आता बघा हे जंगली लाजाळू आहे ना, याचं ही पानं तोडायची. पानं तोडून आता हे आहे आपट्याचं पान, सगळ्यांना परिचयाचं आहे. हे आपट्याचं पान मी आणलेलं. हे आपट्याच्या पानं अशी भरून त्याची तुम्ही विडी बनवा. जशी आपण विडी असते तशी अशी विडी बनवून हे करून इथे पुढे पेटवायचं आणि हे इकडनं धूर आत येईल, घशात जाईल असं ओढायचा. असं जर तुम्ही केलं ना तर तुमच्या घशादुखीला एकदम असं फरक पडणार आहे. त्याच्यात असे घटक आहेत का तुमचा जो घसा दुखतोय ना तो बरा होण्यास मदत होईल. तर म्हणजे साधा सोपा उपाय आहे बघा. हे सहज आता काय करायचं, हे ना आता सध्या तुम्हाला उपलब्ध होईल, कारण हे गवतात किंवा माळरानावर किंवा जंगलात तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, हे बघा व्यवस्थित बघा, एक बार परत पुन्हा दाखवते. आता मी एवढं आणलेलं आहे, हे बघा अशी पानं आहेत. त्याला हे आता फुलं आलेले आहेत, थोडंसं बी पण आलं आहे. आणि हे पानं आहेत ना, असं जेव्हा असते ना तेव्हा हे असं स्पर्श केलं काही पानं मिटतात, नाहीतर हे पुरवत असतात, पण असं केल्यावर ते मिटून जातात. तर साधा आणि सोपा उपाय आहे. बरं, आपल्याला निसर्गाने विनामूल्य दिलेली एक देणगी आहे. आपल्याला काही पैसे लागणार नाही आणि कोणताही याचा साईड इफेक्ट नाही किंवा तुम्ही हे धूर ओढला आणि तुम्हाला काही त्रास होईल, अजिबात नाही. कारण काय आहे, घशात जरी कोणतं इन्फेक्शन झालं, जरी पुरळ आली घशात किंवा घसा दुखतोय आणि हा जर प्रयोग केला तर त्याच्यात आराम मिळतो. असं एवढा याच्यात प्रभावी आणि आयुर्वेदिक घटक आहे. मंडळी, व्हिडिओच्या एंडिंगला पुन्हा एकदा सांगतोय बघा, तुमचा कान दुखतोय, घसा दुखतोय, घशात पुळे आहे, तुमचा अजून घसा खवखव करतोय, खोकला आहे, तर काय करायचं? सोपा उपाय, ही पानं घ्यायची, बारीक हे करून घ्यायची आणि शिधाची पानं मध्ये विडी बनवायची आणि त्या विडीत हे पानं भरायची आणि त्याचा धूर घशात जर दुखत असेल किंवा घशात पुरळ असेल तर ओढून गिळायचा. आणि जर कान दुखत असेल तर कानात हा धूर ओढून फुकायचा हळूच, म्हणजे याने तुमचं दुखणं थांबून जाईल. तर एवढा असा प्रभावी घटक आहेत. तर मंडळी, तुम्हाला आज मी जंगली लाजाळू याबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर म्हणजे रामबाण उपचार चॅनल लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि विविध माहिती करता ज्यांना उपयोग व्हावा म्हणून तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा. धन्यवाद.